शहरात कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे. टवाळखोरांना वेळीच चाप बसावा यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी दैनंदिन 2 तास पेट्रोलिंग करतील. रात्री 10 नंतर विनाकारण रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी ठिय्या मांडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कारवाई होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली. शहरात आगामी काळात विविध उत्सव सण साजरे केले जात आहेत. त्यासाठी शहरातील 7ही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दैनंदिन पेट्रोलिंग होईल. रस्त्यावर विनाकारण बाईकस्वार, टपरीवर विनाकारण बसणारे, रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा व मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई होणार आहे. तरी अत्यावश्यक असल्यास रात्री 10 नंतर बाहेर पडा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. हे सर्व नागरिकांच्या हितासाठी केले जात आहे. तसेच पेट्रोलिंग दरम्यान सर्व अधिकारी सहभागी असतील. त्याच्यावर वरिष्ठ कार्यालयाकडून निगराणी असेल. याची सुरुवात आठवड्यापासून सुरू केली आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. आता शहरात हे मोहरम आणि आषाढी एकादशी असा सणोत्सव एकत्र साजरा झालं होतं. आता आम्ही या पार्श्वभूमीवर आतापासून आम्ही सायंकाळी दररोज 8 ते 10 पर्यंत सर्व ठाणेदार आणि ACP, DCP आणि आम्ही स्वतः पण 2 तासाच्या पायी पेट्रोलिंगचे नियोजन केलेलं आहे आणि ते आता 1 आठवड्यापासून चालू आहे. त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरीत बसत, गप्पा मारत बसत पब्लिकला त्रास देणारे न्यूसेन्स क्रिएटर जे आहेत त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध मोटर वाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहेत. आतापर्यंत चांगल्या प्रतिक्रिया आहेत. यात जे काही जुनी थडीपार आहेत ते इथं इलिगली इथे येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया ही चालू आहे. सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे, कामानिमित्त बाहेर पडले तर ठीक आहे, पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे. विनाकारण कोणी आढळून आला तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. थँक्यू सर.